बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता आहे आणि लवकरच ईडी कोर्टामध्ये त्या संदर्भात अर्ज करणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। ईडीकडून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे। ईडीनं काही दिवसांपूर्वी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या ठिकाणी धाड सत्र सुरू केलेलं होतं आणि अनेक कागदपत्र सुद्धा या दरम्यान जप्त केली आहेत। अशोक खरातची संपत्ती साधारणतः हजारोंच्या घरात आहे, हजारो कोटींच्या घरात आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातला सध्या तपास सुरू आहे। ईडीकडून तो तपास केला जातोय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अशोक खरात ईडीच्या फेऱ्यामध्ये आहे आणि अशोक खरातचा ताबा ईडी घेण्याची शक्यता वर्तवली जाते। काय एकूण माहिती मिळते? नक्कीच, खरं तर आपण या आधीच बघितलं की अशोक खरात याच्या घराची झाडाझडती घेतली, ऑफिसची झाडाझडती घेतली, त्याचबरोबर फार्म हाऊसची देखील झाडाझडती घेतली। तब्बल 11 ठिकाणी अशोक खरात याची झाडाझडती घेण्यात आलेली होती। महत्वाचे डॉक्युमेंट्स हातात घेण्यात आले होते। आता ईडी नवीन पद्धतीने अशोक खरात याला ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण अशोक खरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 12 ते 15,000 कोटी रुपयापर्यंतची प्रॉपर्टी असल्याची माहिती सध्या मिळते। यामुळे हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी जी आहे ती अशोक खरातच्या नावावरती असल्याची माहिती मिळते। यामुळे आता अशोक खरातचे अजून खोलावर जाताना पाहायला मिळतात। याचा तपास करण्यासाठी ईडी अशोक खरात याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। यामुळे आता या सगळ्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी ईडी आता अशोक खरातची कसून चौकशी करणार आहे। यामुळे अशोक खरातने किती लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने देवाच्या नावाने आणि बंधुगिरीच्या नावाने किती लोकांना गंडवलेलं आहे। त्याचबरोबर ही ज्या प्रॉपर्टी आहे त्या वेगवेगळ्या मोठ्या सेलिब्रिटीज, नेत्या आणि काही मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या नावावरती आहे। यामुळे सगळ्यांच्या या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असण्याची शक्यता, यामुळे सगळ्यांची चौकशी सुद्धा ईडी करण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आता प्रत्यक्षात जर बघितलं तर अशोक खरात आता पोलीस कोठडीमध्ये आहे आणि ईडी देखील या बेनामी संपत्तीच्या चौकशीसाठी अशोक खरातला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।